मित्रांनो, आजच्या भागामध्ये असा धक्कादायक ट्विट्स पाहायला मिळणार आहे की जानकीचा जीव अक्षरशः तुटून जातो. कारण तिच्या लाडक्या ओवीचा आवाज इतक्या दिवसांनी ऐकू येतो. पण दुसऱ्या बाजूला माया एक भयानक खेळ खेळत आहे. ओवीच्या मनात आपल्या घरच्यांविरुद्ध विष पेरण्याचा प्रयत्न ती करत आहे. मित्रांनो, आजच्या भागाची सुरुवात होते ती एका अतिशय भावनिक प्रसंगाने. ऋषिकेश आणि सारंग हे दोघेही जानकीला घेऊन घरी येतात. जानकीची अवस्था मात्र खूप वाईट झालेली असते. तिचे डोळे रडून सुजलेले असतात आणि ती अक्षरशः कोसळलेली असते. घरातले सगळे लोक तिची ही अवस्था पाहून खूपच घाबरतात. कारण प्रत्येकाच्या मनामध्ये एकच प्रश्न असतो, ओवी कुठे आहे? तेव्हा जानकी रडत रडत म्हणते की ती माया आता एक जखमी नागिन झाली आहे. ती कधी आणि कसा डंक मारील काही सांगता येत नाही. आपल्या अख्ख्या कुटुंबाला ती संपवायचा प्रयत्न करेल. पण मला सगळ्यात जास्त काळजी आहे ती माझ्या ओवीची. हे बोलताना जानकीचा आवाज थरथरत असतो. तेव्हा सुमित्रा जानकीला धीर देत म्हणते की जानकी, तू काही काळजी करू नकोस. आपल्या ओवीला काही होणार नाही. ती लवकर घरी परत येईल. सौमित्र सुद्धा म्हणते की आता आपण त्या मायाला सोडणार नाही. काहीतरी प्लॅन करावा लागेल. परंतु मित्रांनो, दुसऱ्या बाजूला माया ओवीसोबत काय करत आहे हे पाहिलं तर खरंच अंगावर काटा येतो. ओवी रडत असते. तिला आईची खूप आठवण येत असते. माया मात्र तिच्यासमोर खोटं प्रेम दाखवत म्हणते, ओवी रडू नकोस, मी तुझ्यासाठी नूडल्स आणले आहेत. पण ओवी काही खायला तयार नसते. ती म्हणते, मला काही खायचं नाही, मला फक्त माझ्या आईकडे जायचं आहे. हे ऐकून सुद्धा माया तिचं मन वळवण्यास प्रयत्न करते. ती म्हणते की आता आईला भेटायला गेलो तर सारंग काका आणि ऐश्वर्या आंटी तिला पुन्हा त्रास देतील. हे ऐकून ओवीच्या मनात संशय निर्माण होतो. माया मुद्दाम ओवीच्या मनात घरच्यांविरुद्ध विष भरत असते. ती सांगते की तुझ्या आईची अवस्था सारंग आणि ऐश्वर्यामुळे झाली आहे. हे ऐकून ओवी असूनच घाबरते. ती म्हणते, आय हेट यू ऐश्वर्या आंटी. मित्रांनो, हे ऐकून मायाच्या चेहऱ्यावर एक विचित्र समाधान दिसतं. कारण तिचा खरा प्लॅन हाच असतो, ओवीला रणदिवे कुटुंबाविरुद्ध उभं करणं. थोड्याच वेळात माया जानकीला फोन करते. जानकीचा आवाज अक्षरशः थरथरत असतो. ती हात जोडून म्हणते, माया, माझ्या ओवीला काही करू नको. माया मात्र मोठ्यानं हसायला लागते. ती म्हणते, अगं, अजूनपर्यंत मी तिला काही केलं नाही, पण सगळं तुझ्यावर अवलंबून आहे. यानंतर ती ओवीला फोन देते. ओवी फोनवर म्हणते, आई. इतक्या दिवसांनी मुलीचा आवाज ऐकून जानकी पूर्णपणे कोसळते. तिच्या डोळ्यातून अश्रू थांबतच नाहीत. पण जानकीला माहीत असतं की माया सगळं ऐकत आहे. म्हणून ती स्वतः घाबरते. ती म्हणते, बाळा, मी ठीक आहे, तू कशी आहेस? ओवी म्हणते, आई, तू रडू नकोस, तू रडलीस की मला पण रडायला येतं. मित्रांनो, हा सीन खूप भावनिक असतो. पण त्या संभाषणामध्ये जानकीला एक गोष्ट लक्षात येते. माया ओवीला खोटं सांगत आहे. ती ओवीच्या मनात सारंग आणि ऐश्वर्याविरुद्ध राग निर्माण करत आहे. दरम्यान दुसऱ्या बाजूला सारंग ऐश्वर्याला सगळं खरं सांगतो. तो रडत रडत कबूल करतो की ओवीचं किडनॅप होण्यास त्याची चूक आहे. माया त्याला ब्लॅकमेल करत होती. ओवीच्या जीवाची धमकी देऊन तिने जानकीला सापळ्यात अडकवलं. हे ऐकून ऐश्वर्या खूप विचार करते आणि ती शेवटी म्हणते, काळजी करू नका, ओवीला वाचवण्यासाठी मी तुमच्यासोबत आहे. हे ऐकून सारंगला थोडासा दिलासा मिळतो. दरम्यान जानकीला एक महत्त्वाचा क्लू आठवतो. ओवीशी फोनवर बोलताना तिला मंदिराची घंटा ऐकू आली होती. म्हणजे ओवी कुठेतरी मंदिराजवळ असण्याची शक्यता असते. हे ऐकून ऋषिकेश लगेच पोलिसांना माहिती देतो. नंतर जानकी आणि सुमित्रा मंदिरात जातात. तिथे ओवीचे पोस्टर लावलेले असतात. ते पाहून जानकीचा जीव तुटून जातो. ती पोस्टरला हात लावून म्हणते, मला वाटत नव्हतं की असा दिवस पाहायला मिळेल. तेवढ्यात मायाचा माणूस येतो आणि म्हणतो, मॅडम, एक मोठी गडबड झाली आहे. संपूर्ण मुळशीमध्ये ओवीचे फोटो लावले गेले आहेत. हे ऐकून माया हादरते. कारण आता पोलीस आणि लोक दोघीही ओवीचा शोध घेत आहेत. मित्रांनो, आता पुढे काय होणार? माया आणखी भयानक पाऊल उचलणार का? ओवीला रणदिवे कुटुंब वाचवू शकणार का? हे पाहणं खूप रंजक ठरणार आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? ओवीला रणदिवे कुटुंब लवकर शोधू शकेल का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर तुम्हाला रोज मराठी मालिकेचे अपडेट्स पाहिजे असतील तर आपल्या चॅनेलला
सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.